शेष कुमारजी नाईक साहेब. नवापूर नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या नवापूर शहरामध्ये जी जाहीर सभा होत आहे, या सभामध्ये उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी आताच भाषण केले ते आदरणीय दिलीप नाईक साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस भाई नगराडे साहेब, दुसरे प्रकाश सोनवणे साहेब, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर दीपक जयस्वालजी आणि त्यांच्या जोडीला असलेले सर्वच 11 वार्डातील 23 नगरसेवक, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आदिवासी आघाडीचे अध्यक्ष आरसी दादा, पुण्याहून आलेले आणि शेखजी आणि बरं नाव वेळ जाईल म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय काँग्रेसचे नेतेगण, या सभेमध्ये उपस्थित असलेले माझ्या माता भगिनी, तरुण मित्र हो आणि उपस्थित पत्रकार मित्र हो. आता दिलीप नाईक साहेबांनी सांगितलं की निवडणूक म्हटली की काहीतरी आपण काय करणार आहोत जनतेसाठी हे सांगायला पाहिजे, परंतु विरोधकांकडे काही नियोजन नाही म्हणून फक्त कोणावरती टीका करायची हाच त्यांना प्रश्न पडलेला आहे आणि टीका करता आहे. म्हणून खरं म्हणजे नवापूर शहराच्या विकासासाठी आम्ही काय केलं आहे ते सुद्धा सांगू शकतो आणि काय करणार आहे ते तुम्हाला पहिलं आपल्याला सांगतो. मागे एका सभेमध्ये कोणीतरी येऊन सांगून गेलं की नवापूर शहरासाठी रंगावली धरणाचं पाणी आम्ही आणू, परंतु जेव्हा आपल्या आशीर्वादाने 2017 ते 22 ह्या कालावधीमध्ये काँग्रेसची सत्ता होती, तेव्हापासूनच आम्ही खरं म्हणजे नवापूर शहरामध्ये इतर शहरामध्ये सांगायला गेलो तर आता बोलणार नाही आम्ही. काही मोठ्या शहरामध्ये 7 दिवसाआड पाणी येतं, काही दिवसांमध्ये 2 दिवसाआड पाणी येतं, पण एकमेव असं नवापूर शहर आहे की तिथे आज सुद्धा दिवसातून 2 वेळा पाणी वॉटर सप्लाय पाणी पुरवलं जातं. आणि निश्चितपणे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की नवापूर शहराचा पाणी पुरवठा हा 2 वेळा होत असेल तरी सुद्धा भविष्यासाठी नवापूर शहराला पाणी टंचाई भासू नये म्हणून आम्ही जेव्हा नवापूरमध्ये काँग्रेसची सत्ता होती 2022 पर्यंत म्हणजे गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही कन्सल्टंट मार्फत नेहमी पाठपुरावा करत आलेलो आहे. रंगावली धरणापासून ते नवापूर शहरापर्यंत तेव्हा आम्ही जवळपास 64 कोटीची ही योजना होती, परंतु दरवर्षी आपल्याला माहितच आहे नगराडे साहेब की आपण आदिवासी विकास खात्याचे महाराष्ट्र शासनामध्ये सेक्रेटरी या पदावर राहून चुकलेले आहे आणि एक फाईल हलवायला किती दिवस जातो. 64 कोटीचा जो प्लॅन होता उशीर झाला त्याच्यामुळे 76 कोटीपर्यंत ती योजना झाली आणि परत दरवर्षी उशिरा फाईल झाल्यानंतर DSR बदलत गेले आणि जवळपास आजच्या तारखेला 94 कोटी 95 लाख ही योजना पूर्ण म्हणजे पर्यंत पोहोचलेली आहे. आणि त्यावेळेस म्हणजे प्रत्येक परवानगी लागतात. जर पाणी साठा हवा असेल, पाणी साठा धरणामध्ये जो रंगावली धरणामध्ये पाहिजे तो पाणी सुद्धा साठा आपल्याला मंजूर करून घ्यावा लागतो. म्हणून 3.84 घनमीटर पाणी आपण मंजूर करून घेतलेलं आहे पूर्ण. कारण एवढ्या मंजुरी लागतात, मंजूर करता माणसाच्या जीवावर येते. आजच्या तारखेला त्या धरणापासून आपल्यापर्यंत यायला TS मंजूर झालेलं आहे. काही दिवसांमध्ये आपल्याला प्रशासकीय मान्यता मिळेल आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पैसे मिळाल्यानंतर ते टेंडर प्रोसेसला जाईल आणि आपल्याला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. बाकीच्यांना असं वाटतं की हे एका दिवसात झाल्यानंतर आम्हीच करून आणलं. आम्ही सुद्धा गेल्या 3-4 वर्षापासून दह्या धरणापासून नवापूर
व शहरवासियांना पाणी पुरवठा मिळायला पाहिजे म्हणून प्रयत्न करत होतो आणि त्याला यश आलं आहे. परंतु कोणीतरी येऊन सांगत असेल की हे धरणाचं पाणी आम्हीच आणलं, हे खोटं चुकीचं आहे. मित्रांनो, नवापूर शहरासाठी आम्ही निश्चितच चांगल्या योजना राबवणार आहोत. नवापूर शहरामध्ये जे काही इतर अतिक्रमणांचे घरं असतील, नवापूर शहराच्या आजूबाजूला जे आदिवासी वस्ती आहे, लहान चिसपळा असेल, काळंबा असेल, करंजी आवारा असेल, तीनटेंबा असेल, लालबारी असेल, इथं बऱ्याच ठिकाणी एखाद्या शेतीच्या जागेवरती घरकुलं आहे किंवा अतिक्रमणावर घरकुलं आहे. आणि नवापूर शहरामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी अतिक्रमणामध्ये घरकुलं आहे. निश्चितच आम्ही आपल्याला सांगतो की नवापूर शहरासाठी ज्या गरीब लोकांसाठी घरकुलं नाही, त्या जागेवर जे अतिक्रमण जागा आहे, जिथे शेतीमध्ये घरं बांधलेली आहे, तिथे निश्चितपणे आम्ही घरकुलांना रेग्युलाइज करून देऊ आणि नियमानुकूल करून देऊ. आणि येणाऱ्या काळामध्ये तिथे आपल्याला त्या सामान्य जनतेसाठी, गरीब जनतेसाठी घरकुल योजना आणून द्यायची आहे. महाराष्ट्र शासनाचे असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल, पंतप्रधान आवास योजना, रमाबाई दलित लोकांसाठी दलित घरकुल योजना, आदिवासी बांधवांसाठी शबरी घरकुल योजना आणि इतर शहरामध्ये आपल्याला गृहनिर्माण किंवा नगरविकास खात्यामध्ये घरकुल आहे त्या योजना आणून सामान्य जनतेला घरकुल मंजुरी करून देऊ आणि त्या ज्यांना घर नाही त्यांना घरकुल देऊ, एवढं आपल्याला सांगू इच्छितो. नवापूर शहरासाठी सुद्धा म्हणजे इथे आपण म्हणतो की लाईटीचा बराच प्रश्न आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये दाव्याने सांगतो, खात्रीने अभिमानाने सांगतो की नवापूर तालुक्यामध्ये म्हणजे जिथे नंदुरबार जिल्ह्यामध्ये 132 केव्ही केंद्र एक हे असेल, परंतु नवापूर तालुक्यामध्ये 2 132 केव्ही केंद्र आपण मंजूर करून आलेले आहे. त्याच्यामुळे 132 केव्ही केंद्र आपल्याला बहुतेक माहिती नसेल, पण लाईटीसाठी ते फार मोठं म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये जी लाईट जाते, लाईटीचा प्रश्न फार सुटणार आहे. जे पहिले 132 केव्ही केंद्र आहे इसरवाडीला आहे आणि दुसरं आज काम चालू आहे, ते आपल्याला माहितीच आहे की MIDC मध्ये आपण प्रत्यक्षदर्शनी जाऊन बघू शकतात. आणि खास MIDC साठी 3311 जे सब सेंटर आहे ते सुद्धा डिस्ट्रीब्युशन कंपनीकडून DPR आपण सबमिट केलेला आहे आणि DPR मंजूर झाला की त्याचा निश्चितच म्हणजे MIDCचं सब सेंटर वेगळं राहील, सबस्टेशन आणि संपूर्ण नवापूर तालुक्यासाठी शेतीचे प्रश्न असतील, घरांमध्ये लाईट विजेचा प्रश्न असतील, तो निश्चित आपल्याला विजेचा प्रश्न फार मोठा सुटणार आहे. आणि आपल्या नवापूर शहरात जिथे आपण या एरियामध्ये बसतो तिथे सुद्धा म्हणजे नवापूर सबस्टेशन आहे, 5 MVA आहे, तिथे सुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे आणि ते सुद्धा 10 MVA मंजूर करून आणणार आहे. आणि या लिमळावाडी एरियामध्ये जे 11 केव्ही मेन लाईन जाते आहे तिथे सुद्धा आम्ही कव्हर कंडक्टर टाकणार. आणि म्हणजे ह्या एरियामध्ये जी लाईट जाते, हरिभाई तुमच्याकडे वगैरे जात सेमी कंडक्टर टाकल्यानंतर ह्या पूर्ण नवापूर शहराची लाईटचे प्रश्न सुटणार आहे. असे विकासाचे काहीतरी काम बोलायला पाहिजे. आम्ही इथे जे पूर्ण सर्व समाजाचे लोक राहतात, माझे सर्व हिंदू, मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन भाऊ पूर्ण नवापूर शहरामध्ये आजपर्यंत सलोख्याचे संबंध राहतात, प्रेमाचे संबंधाने राहतात, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये राहतात, जातात, फिरतात. प्रत्येक समाजाचा घटक इथे राहत आलेला आहे. कधी हे नवापूर शहर अशांती म्हणून निर्माण झालेलं नाही, शांत सर म्हणून इथे नवापूर शहर आज नावारूपाला आपला पाहतो आहे. आपल्या प्रत्येक समाजाला एवढं सांगू इच्छितो की ज्या ज्या समाजासाठी आपण काही ठिकाणी निवडक जागा दिलेल्या, समाजासाठी सुद्धा आम्ही जे ओपन स्पेस असतील तिथे सुद्धा जागा दिलेल्या आहे. आणि इतर समाजाच्या ज्या कोणाकडे जागा नसतील त्या समाज बांधवांना सांगू इच्छितो की नवापूरमध्ये जे जागा आम्ही उपलब्ध करून देऊ आणि सामाजिक सभागृह सुद्धा बांधून देऊ. प्रत्येक समाजालाही आपल्याला ग्वाही देतो. नवापूर शहरामध्ये रस्त्याचा रहदारीचा प्रश्न आहे, पण रहदारीसाठी सुद्धा विशेष
जेव्हा तुम्ही आपण नगराध्यक्ष पदावर दीपक सर आणि ह्या पूर्ण टीमला निवडून दिलं, तर जिथे जिथं वाहन स्थळ आहे तिथे आपण त्यांच्यासाठी वाहन वेगळं थांबायचं हे करू. काही वेळा आपण आंबेडकर पुतळ्यापासून गांधी पुतळ्यापर्यंत जातो, एवढी ट्रॅफिक असते, यायला 10-15 मिनिटं लागतात. तो हा रहदारीचा प्रश्न आपण फार मोठ्या प्रमाणात सोडवूया. आज भरपूर बोलण्यासारखं आहे, वेळ सुद्धा झालेली आहे. बाकी लोक सांगतात आमच्यासारख्याला टीका टिप्पणी करतात, परंतु आम्हाला त्यांना एवढंच सांगायचं आहे, राष्ट्रवादी पक्षाचे जे नेते आहे भाऊसाहेब, यांचा उमेदवार जयवंत जाधव आहे. मी एका रिक्षा आपले गाडीमध्ये फिरताना नेहमी त्यांची स्क्रीन बघतो की जयवंत जाधव नवापूरचा आधार. आपण काय एवढे निराधार आहोत का? जो माणूस उदरनिर्वाहासाठी बाहेरून येतो आणि आपल्याला इथे सांगतात की जयवंत जाधव नवापूरचा आधार. नवापूर शहराचा, तालुक्याचा प्रत्येक माणूस स्वाभिमानी, स्वकष्टाने काम करतो, स्वकष्टाने पैसा कमवतो. नवापूरच्या जनतेला कोणाच्या आधाराची गरज नाही, प्रेमाची गरज आहे, सुखदुःखामध्ये येण्या जाण्याची गरज आहे. जयवंत जाधव बोलायला गेलं तर फार उकरून काढता येईल. तो त्याने कधी आमच्याबद्दल सांगता फोन नाही उचलत. अरे तो साधा कर्मचारी, कोणाचा फोन कधी उचलला आहे का त्याने? सांगून द्यावं. नेहमी ते मला कोणीतरी सांगितलं, नेहमी काळा गॉगल घेऊन फिरतो आणि आमचे भाऊसाहेब म्हणतात की माझा तो बंधू आहे. अरे बंधू तर आमचे नंदू भाऊ आहे, राजेश भाऊ आहे. माणसामध्ये, कुटुंबामध्ये मनभेद किंवा थोडस मतभेद होऊ शकतात, परंतु एवढं बी नाही. एवढं तुम्ही डायरेक्ट जयवंत जाधवला लहान भाऊ बनवून टाकलं. आम्ही आता नंदूभाऊला असं सांगणार का, नंदूभाऊ तुम्ही पण नंदूभाऊ जाधव झाले का? जयवंत जाधवला आम्ही जयवंत गावीत म्हणणार का? एवढं काही लाचारी झाली की त्याने डायरेक्ट भाऊच बनवून टाकला. त्याने फक्त आता आरसी दादाने सांगितलं की त्यांना पैसा गोळा करून देण्याचं काम करतो. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिकेचं असेल किंवा लघुसिंचनचं कोणतंही टेंडर निघा, अगोदर जयवंत जाधवचा फोन जातो. इथे कॉन्ट्रॅक्टर वगैरे बसले असतील किंवा कोणत्याही कॉन्ट्रॅक्टराला आपण विचारा, डायरेक्ट टक्केवारीची गोष्ट करतो. साधारण ग्रामपंचायतीचे काम असतील, सरपंच ग्रामसेवकाला फोन जातात. अंगणवाडीचं काम असेल, एखाद्या जिल्हा परिषद रस्ता असतील, जिल्हा परिषदच्या रस्त्याबाबत आपण करंजी गटामध्ये गेला असाल किंवा रायगण गटामध्ये गेला असाल, रस्ते खाऊन गेलेले आहे. ती कोर्टामध्ये आज सुद्धा केस हायकोर्टात चालू आहे. तर ह्या जयवंत जाधव फक्त ठेकेदार, म्हणजे एक पूर्ण ठेकेदार आहे. टक्केवारीचं म्हणजे घेऊन देण्याचं काम करतो. एक साधं उदाहरण द्यायचं राहिलं तर नागझिरी ग्रामपंचायत देतो. तिथे का देतो की त्यांचा आत्याचा मुलगा एक प्रकाश गावित म्हणून त्याची बाई सरपंच आहे आणि त्या दादाला, प्रकाश दादाला हा जयवंत जाधव सांगतो अंगणवाडीचं काम, जिथे आपलं लहान लेकरं शाळे म्हणजे बालवाडी अंगणवाडीमध्ये शिकतात, तिथे म्हणतात त्या सरपंचाला 10% देतो का? म्हणजे आत्याच्या मुलाकडून सुद्धा 10%, 1,10,000 रुपये घेतले. मला त्या प्रगत भाऊन येऊन सांगायचं की आम्हाला असं त्रास झाले. म्हणजे असं ठेकेदारीचं काम हा जयवंत जाधव करत असतो. आणि अशा माणसाला तुम्ही मत देऊ नका असं आपल्याला सांगतो. आज सांगायचं झालं तर पतपेढी साखर कारखाना, पतपेढीमध्ये सुद्धा 2.5 लाख द्यायचं, म्हणजे जो कर्जदार असतो 2.5 लाख आपण देऊ शकतो. परंतु त्यांच्या कुटुंबियांना, जयवंत जाधवच्या कुटुंबियांना, भाऊसाहेबांच्या कुटुंबियांना, त्यांच्या कर्मचाऱ्यांना 25 लाखाचे कर्ज दिलेलं आहे. म्हणजे नियमानुसार कर्ज द्यायची काहीतरी मर्यादा असते, परंतु असंख्य आणि अशा पद्धतीने कर्ज दिलं आहे की ज्या ठेवीदारांचे पैसे डुबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला काल परवा एक काळंब्याचा ड्रायव्हर माणूस भेटला, काही त्याचं नाव नाथू दादा म्हणे, माझं पतपेढीमध्ये गेल्या 21-22 वर्ष म्हणजे 21-22 साल्यापासून
पैसे आहे. आज साधं त्याने साध्या नॅशनलाइज बँकमध्ये सुद्धा ठेवली असती, करंट म्हणजे FD करून ठेवली असती, तरी आता जवळपास त्याला 5.5 लाखाचे 7-8 लाख मिळाले असते. परंतु ती ठेवून तो मागायला जातो तर साधं त्याला 1 रुपया मिळत नाही. असे असंख्य नाथूभाऊ सारखे असंख्य लोक असतील की ते ज्यांनी, मी तर डाव्याने सांगतो की असंख्य लोक असतील त्यांनी उद्या त्यांच्या पतपडीत जावं आणि आमचे ठेवी द्या, कोणाला ठेवी देऊ शकणार नाही, स्वतः वापरून घेतलेले आहे. असं जे आमच्या बरोबर राहायचे त्यांना गेल्या 2017 साली म्हणे, दादा म्हणे तुम्ही गुंड लोकांना पोचतात, दादा तुम्ही आई भगिनींचं नाव घेणाऱ्यांना घेऊन फिरतात, आज स्वतः तुम्ही घेऊन फिरतात. म्हणजे आमच्या बरोबर फिरायचे तेव्हा गुंड, तेव्हा आई भगिनी घेऊन पडणारे असं सांगायचे, आणि आज स्वतः तुम्ही घेऊन फिरता आहे. म्हणजे किती लाचारी, किती हे करावं हे आपण ठरवलं पाहिजे. आज स्वतः ज्या गुंड लोकांना तुम्ही स्वतः घेऊन फिरता आहे, नरेंद्र नगराळे सारखे त्यांचे सुद्धा पतपेढीमध्ये कोटीने, म्हणजे ते खरं म्हणजे भोई समाजची पतपेढी होती, आणि ते पतपेढी ताब्यात घेतल्यानंतर मोलमजुरी म्हणजे लारीवरचे मोलमजुरी करणारे लोक, सामान्य जनता, भाजीपाला विक्रेते असतील, फळवाले विक्रेते असतील, त्यांचे सुद्धा पैसे त्या पतपेढीने डुबवले आहे. आणि स्वतः कोटीने पैसे म्हणजे कोटीच्या बंगल्यामध्ये, लाखोच्या गाडीमध्ये फिरता आहे. अशा लोकांना तुम्ही घेऊन फिरताय तेव्हा चांगलं. कारण ज्या माणसाने नवापूर शहरामध्ये आज एवढी दादागिरी, दहशत पसरवली आहे, त्या दहशतीला आपल्याला मोडून काढण्यासाठी आज जे आपले उमेदवार आहे, सुशिक्षित आहे, त्यांना निवडून द्या. भविष्यामध्ये अशा लोकांना निवडून दिलं तर नवापूर शहरामध्ये, कारण आता आपण बघितलं असेल 10-15 दिवसापूर्वी मान सन्मानासाठी एका पत्रकाराला मारहाण केली, आणि सामान्य पत्रकार म्हणजे त्या बिचाऱ्या पत्रकाराला कशामुळे मारलं तर मान सन्मान नाही दिला, तर आमचं नाव सत्काराला नाव घेतलं नाही म्हणून त्यांनी मारहाण केलं. असंख्य गोष्टी सांगण्यासारखी आहे. साखर कारखाना बोलायला गेलं, 2 वर्षापूर्वी साखर कारखाना त्यांच्या ताब्यात गेला. गेल्या 20 वर्षापासून आम्ही साखर कारखाना चालवत होतो. एकही शेतकऱ्याची साधी कंप्लेंट नव्हती. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये फार, आता जो जाहीरनामा असेल साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, इतर पक्षांचा जाहीरनामा, पण राष्ट्रवादीच्या त्यावेळेच्या सुद्धा जाहीरनाम्यामध्ये आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जाहीरनामा छापला होता. मी एकच त्यांना विनंती करतो की जाहीरनामामध्ये जेवढे 1 ते 10 काही जे असतील पॉईंट, त्याच्यातला एक तरी पूर्ण केला का दाखवून द्यावं. त्यांनी एकही पूर्ण केला, फक्त खोटे आश्वासन देण्याचं काम करत आहे. नवापूर शहरवासियांना सुद्धा आता सुद्धा खोटं आश्वासन देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक करत आहे. गेल्या 3.5 वर्षापासून नवापूर शहरामध्ये प्रशासक होता. त्या प्रशासक तेव्हा ह्याच त्यांनी सांगायला पाहिजे होतं की आता सांगताय की आमचं सरकार आहे. 3.5 वर्षापूर्वी सुद्धा त्यांचं सरकार होतं. त्या सरकारमध्ये राहून सुद्धा कामं करता आले असते, परंतु फक्त नावाला बोगस काम केले आणि बिलं काढायचं काम केलं. अशा लोकांना आपण आता धूळ चारायचं काम करायचं आहे. मित्रांनो, बोलण्यासारखं फार आहे. अजून भाई नगराळे साहेब सुद्धा बोलतील, परंतु आपल्याला निश्चितपणे असं सांगतो की कधी नवापूर शहरामध्ये आम्ही जातीभेद केला नाही, धर्मभेद केलेला नाही. प्रत्येक समाजासाठी सगळ्या समाजाने गुण्या गोविंदाने राहावं म्हणून आम्ही प्रयत्न केलेला आहे. आज कोणी सांगून द्यावं की आदरणीय स्वरूपसिंग नाईक साहेबांनी असेल किंवा मी असेल, कोणत्या नवापूर शहराच्या प्रत्येक नागरिकाला कोणी आम्ही कधी दादागिरी केली का, कोणी मोठ्याने बोललो का, कोणाचे पैसे डुबवले का, कोणाकडून देणगी घेतली का, कोणी सांगून द्यावं. आज सुद्धा व्यापारी माणूस आमच्यापासून कधी दुखावला गेला नसेल, कधी कोणाचं चांगलं केलं नसेल तर कोणाचं वाईट सुद्धा केलेलं नाही. म्हणून माझ्या व्यापारी बंधू भगिनींना, नवापूर शहरवासियांना
विनंती करतो. आज आपल्याला सांगितलं की आम्ही जातीभेद कधीच केला नाही. मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा आम्ही म्हणतो कब्रस्तान असेल, ईदगाह असेल, तिथे सुद्धा स्ट्रीट लाईट असेल, तुमचं सोलर लाईट असेल, मोठे हॉल असतील, म्हणजे नवीन बडी कब्रस्तान इथे सुद्धा आम्ही पूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज सुद्धा तुम्ही बघू शकता, उजेड असेल, हॉल असेल. आणि हिंदू बांधवांसाठी सुद्धा आम्ही महादेव मंदिरमध्ये आपण कधी गेलात? पहिलं महादेव मंदिर 2-3 वर्षापूर्वी कसं होतं? आज बघायला गेलो तर तिथे काल आम्ही परवा गेलो, तिथे लग्न समारंभ आयोजित केले जातात. असंख्य स्वामी समर्थ मंदिर असेल, तुळशा माता मंदिर असेल, आम्ही फार तो निधी सुद्धा दिला आहे. विश्वास आपले ख्रिस्ती बांधव नगराळे साहेब बोलतो, ख्रिस्ती बांधव असेल तिथे सुद्धा आम्ही सोलर लाईट, म्हणजे चर्च समोर सोलर लाईट असतील, पेवर ब्लॉक साठी असेल, जिथे जिथे आम्हाला मदत करता आली तिथे आम्ही मदत केलेली आहे. म्हणून आपल्याला नवापूर शहराचा अजून विकास करायचा आहे. आज आमची सत्ता नसली तरी सत्तेमधून काम करून आणण्याची धमक आम्ही ठेवतो. नवापूर विकासासाठी जो काही निधी लागेल तो निश्चितच या सरकारमधून आम्ही घेऊन येऊ. आणि आज सांगतो की मी तुम्हाला की आदरणीय स्वरूपसिंग नाईक साहेब इतक्या वर्षापासून मंत्री होते आणि त्या मंत्रिपदाचा जो फायदा आज त्यावेळेचे जे सेक्रेटरी आहे आज सुद्धा आम्हाला ओळखतात. आणि सेक्रेटरी काय चीज असते ती नगराळे साहेबांना माहीत. सेक्रेटरी शिवाय मंत्र्याचं बी चालणार नाही. एकदा सेक्रेटरी निगेटिव्ह लिहिलं, जे शक्ती आहे ते तुम्ही फक्त 5 मिनिटं आपलं भाषण बोला, ते तर मागणी करतील. चला अजून 5 मिनिटं राहिलं बोलण्यासारखं आहे. परंतु नवापूर शहराचा विकास करण्यासाठी आपण मतदान जो 2 तारखेला होणार आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे श्री दीपक सर आणि त्यांची सर्व काँग्रेस पक्षाचे उमेदवार नगरसेवक त्यांना 2 तारखेला हाताच्या पंजावर बटन दाबून नवापूर शहराचा विकास, सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांना बहुमताने निवडून द्या, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.